तसे व्हाईट कलरचे ऑब्स मला दिसायला लागले आणि मग मला कळायला लागलं की मी जे बोलतीये ते हे ऐकते. आणि यू विल नॉट बिलीव्ह विदिन 10 to 15 days त्या कंपनीमध्ये माझे फ्रेंड्स झाले, त्या सॉफ्टवेअरमध्ये मी प्रो झाले आणि मी तिथं परमनंट पण झाले. पण हॅलो गार्डियन एंजल्स, माझा हा प्रॉब्लेम आहे, मी कसा सॉल्व्ह करू, मला काहीतरी मार्ग दाखव आणि हा माझा इश्यू जो आहे तो लवकर सॉल्व्ह कर, असं तुम्ही बोलू शकता. सगळ्यात आधी तर मला हे सांगा की लोकांच्या आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम का असतो? पैशाला उगीच कोसतो. पैसा हा प्रॉब्लेमच नाही, तुमचा माइंडसेट हा प्रॉब्लेम. तर जोपर्यंत तुम्ही तुमच्या माइंडसेटचं प्रोग्रामिंग नाही करणार तोपर्यंत पैसा तुमच्याकडे येणार नाही. ओके. आणि तरी पण समजा जे नॉर्मल लोक आहेत तर त्यांना त्यांच्या लाईफमधले जे मनी ब्लॉकेजेस आहेत ते जर समजा काढायचे असतील आणि थोडंसं माइंडसेट त्यांचा श्रीमंतीकडे पैशाशी रिलेटेड चांगला करायचा असेल तर आणखी काय गोष्टी ते करू शकतात? हा झीबू कॉइन आहे. ओके. तर हा पायराईटचा आहे. पायराईट हा एक मनी अट्रॅक्टिंग क्रिस्टल आहे आणि ह्याच्यावर मनी नंबर आहे. ओके, 8085207141. आता हा झीबू कॉइन मी नेहमी माझ्या पर्समध्ये माझ्या नोटबरोबर ठेवते. त्याच्याने काय होतं, जर तुम्हाला बिलियनियर बनायचं आहे तर तुम्ही जर स्कॅर्सिटी माइंडसेट ठेवला तर तुम्ही ते अट्रॅक्ट नाही करू शकणार आहे. तुम्ही आता आणखी एक मुद्दा आहे पैशांच्या बाबतीमध्ये की बऱ्याच लोकांचे पैसे एकतर अडकलेले असतात किंवा ते स्वतः पैशाच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेले असतात. दोन वेगवेगळ्या सिच्युएशन्स. मग यांना कसं सॉल्व्ह करायचं? हे आता 2025 संपणार आहे आणि 2026 येणार आहे. तर 2026 हे वर्ष आपल्या ऑडियन्ससाठी सगळ्यात बेस्ट वर्ष ठरलं पाहिजे पैशांच्या बाबतीत. तर अशी कुठली ॲडवाईस तुम्ही द्याल? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो आपला एक स्पेशल एपिसोड आहे, कारण आजच्या एपिसोडमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही पैशाच्या बाबतीमध्ये श्रीमंत कशा पद्धतीने होऊ शकतात. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर पैसे कसे कमावू शकतात. आणि त्यासाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं नाव आहे सेजल सुर्वेजी, ज्या मनी मॅनिफेस्टेशन कोच आहेत आणि कॉस्मिक कनेक्टच्या फाउंडर आहेत. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर सेजलजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस, खूप छान वाटतंय मला इथं येऊन आणि तुमच्याबरोबर आज बोलून खूपच छान वाटलं. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. येस, माझं नाव आहे सेजल सुर्वे फाटे आणि माझी जर्नी ह्या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युली 2014पासून झाली. मी एक आर्किटेक्ट आहे आणि 2014-15ला मी अराउंड जॉब करत होते आणि जॉबमध्ये असे काही प्रसंग आले. बेसिकली मी जे शिकली आहे ते वेगळं सॉफ्टवेअर होतं, दॅट वॉज CAD, आणि माझ्या ऑफिसमध्ये वेगळं सॉफ्टवेअर असायचं वेक्टर्स, आणि ते समहाऊ मला ग्रास्प नव्हतं होत. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की मला कळालं नाही की म्हणजे मी खूप असं टेन्शन घेतलेलं आहे. काय झालं की माझं लग्न झालेलं तेव्हा रिसेंटली, आणि मला कळतच नव्हतं की म्हणजे मी कसं हे पिकअप करू, कसं पुढे जाऊ, हे मला कळत नव्हतं. ते प्रोजेक्ट विदिन स्टिप्युलेटेड टाईम मी बेसिकली नाही सबमिट करू शकले. त्याच्यामुळे मग काय झालं की मला खूप टेन्शन यायला लागलं. मला असं माझा कॉन्फिडन्स लो झाला आणि मग मला समोरच्यांकडून पण असं आलं की तुम्ही जर विदिन स्टिप्युलेटेड टाईम एखादं काही गोष्ट नाही सबमिट करू शकाल तर मग इट विल बी डिफिकल्ट फॉर यू टू सस्टेन इन दिस ऑफिस. तर मग माझ्या मम्मीने मला एंजल्सची बुक दिली. ती बुक मी रीड केली आणि सरप्रायझिंगली मला त्या एंजल्सचे खूप मेसेजेस येत गेले, संदेश येत गेले, सिग्नल्स येत गेले. आणि जसे जसे मला सिग्नल्स येत गेले, म्हणजे आपण विश्वासच नाही करत. लहानपणापासून आपण परी, फेरीजच्या स्टोरी ऐकलेल्या असतात, पण आपण विश्वासच नाही करत की अशा फेरीज किंवा असे एंजल्स आहेत.
तर बेसिकली मला खूप अवेअरनेस मिळायला लागले, जिथे मला फेदर्स दिसायला लागले, जिथं मला एंजल नंबर्स दिसायला लागले, जिथे मला खूप असे ब्लॉब्स ऑफ लाईट म्हणतात, जसं एखाद्या देवाच्या मागे एखादा ऑरा असतो बघा व्हाईट कलरमध्ये, तसे व्हाईट कलरचे ऑब्स मला दिसायला लागले. आणि मग मला कळायला लागलं की मी जे बोलतीये ते हे ऐकतायत. आणि यू विल नॉट बिलीव्ह, विदिन 10 to 15 days त्या कंपनीमध्ये माझे फ्रेंड्स झाले, ते सॉफ्टवेअरमध्ये मी प्रो झाले आणि मी तिथं परमनंट पण झाले. पण तेव्हापासून माझी ती जर्नी सुरू झाली आणि समवेअर मला असं झालं की मला अजून शिकायचं, मला अजून पुढे जायचं. आणि मला माझ्या म्हणजे जी लोक आहेत, फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहेत, त्यांना हेल्प करायचं. मग बेसिकली माझी सुरुवात फ्रेंड्स, फॅमिली आणि सगळ्यांपासून झाली. आणि जसे जसे त्यांना इव्हेंच्युअली रिझल्ट्स मिळत गेले तसा तसा माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. मग एन नंबर ऑफ हिलिंग मॉडॅलिटीज मी शिकले. ॲक्च्युली माझी मम्मी पण एक रेखी लामाफेरा हिलर आहे आणि मी एवढंच नाही तर बऱ्याच हिलिंग मॉडॅलिटीज शिकले विदिन ऑकल्ट. आणि मग ते माझ्या लाईफमध्ये अप्लाय करत गेले. 1-to-1 कन्सल्टन्सीज घेतले, जिथे लोकांचे रिलेशनशिप इश्यूज, हेल्थ इश्यूज सॉल्व्ह करत गेले. जसे जसे लोकांना रिझल्ट मिळत गेला, व्हॅल्यू मिळत गेली, तसं तसं अजून छान वाटायला लागलं. काही हिलिंग मॉडॅलिटीज कंबाईन पण केले आणि रिझल्ट्स दिले लोकांना. तर अशी ही जर्नी सुरू झाली. त्याच्यानंतर विदिन दिस जर्नीमध्ये मला ॲक्च्युली दुबईला जायचा चान्स आला विथ माय हजबंड. मग मी दुबईला गेले. लेटर ऑन आय वॉज प्रेग्नेंट. आणि मग त्याच्यानंतर एक असा कोविडचा फेज आला, प्रेग्नन्सी, आणि असं थोडंसं डिप्रेशन वाटायला लागलं जस्ट बाय स्टेईंग होम, कारण बिकॉज ऑफ चाइल्ड काही करिअर शिफ्ट्स झाले. मग मी विचार केला की हे मी 1-to-1 घेते, ऑफलाईन घेते, तर व्हाय नॉट ऑनलाईन. मग मी हे ऑनलाईन शिफ्ट केलं. आता मी ह्या लोकांना जसं इव्हेंच्युअली हील करत होते, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते थ्रू हिलिंग, थ्रू क्रिस्टल्स, तसं मला असं लक्षात आलं की त्यांचा मनी हा सगळ्यात जास्त इश्यू आहे. बरोबर. तर मग जेव्हा मला हे कळालं की त्यांचा इश्यू मनीचा आहे, त्याच्यात मग मी त्यांना अजून डीप हिलिंग करत गेले. आता मनीच्या बद्दल बोलायचं म्हणजे आपल्याला जेव्हा मनीला हील करायचं असतं किंवा आपल्याला पैसा जेव्हा लाईफमध्ये अट्रॅक्ट करायचा असतो, तर मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुमचं रिलेशनशिप मनीशी कसं आहे, किंवा तुमचे मनीचे बिलीफ्स लहानपणापासून, सबकॉन्शियस बिलीफ्स, ॲन्सेस्ट्रल बिलीफ्स हे कसे आहेत. तर हे समजणं आणि त्याच्यावर वर्क करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. तर पैशांवरती तर आपण येऊयाच, पण त्याआधी मला थोडंसं एंजल थेरपी जे तुम्ही सांगितली त्याच्याबद्दल डिस्कस करायला आवडेल. तर हे एक्झॅक्टली काय असतात एंजल्स आणि तुम्ही कोणत्या एंजल सोबत कनेक्ट झाले? ओके. आता एंजल थेरपी म्हणजे काय असतं की एंजल्स, देवदूत मराठीत म्हणायचं तर हे आपल्याला हेल्प करतात. आता हे आपल्याला कधी हेल्प करतात, हे 24/7 आपल्याबरोबर असतात. ओके. पण लेफ्ट अँड राईट 2 असतात. तर मिनिमम 2 असतात किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतात जर तुम्ही लकी आहात. तर हे आता मी इथं तुम्हाला एक उदाहरण देते. म्हणजे सपोज जर तुमचा ॲक्सिडेंट होणार असेल आणि ॲक्सिडेंट होता होता तुम्ही वाचला आणि कोणीतरी मध्ये आलं आणि तुम्हाला वाचवलं आणि तुम्ही घरी येऊन सांगितलं की अरे चमत्कारच झाला आणि मी वाचलो त्या ॲक्सिडेंटमधून. तर जेव्हा तुमचं लाईफ पर्पस किंवा लाईफ पाथ असा असतो की तुमचं डेथ नाही होणार आहे, मरण नाही होणार आहे, तेव्हा एंजल्स ते सिच्युएशन इंटरव्हीन करतात, त्या सिच्युएशनमध्ये जातात आणि तुम्हाला वाचवतात. ओके. पण जर तुम्ही रोज त्यांना बोलवलं तर ते मदत करतात, पण न बोलवल्याशिवाय ते मदत करत नाही. तर त्याच्याशी तुम्हाला बोलणं महत्त्वाचं आहे, जस्ट लाईक अ फ्रेंड. आता सपोज एखाद्या फ्रेंडनी मला कॉल केला, त्याचा प्रॉब्लेम सांगितला, तर त्याला आपण इझिली सांगतो की अरे तू असं कर, तू तसं कर. पण आपण जेव्हा स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची वेळ येते तेव्हा आपण त्याला एवढं इम्पॉर्टन्स नाही देत. आपण स्वतःला आपण शेअर नाही करत किंवा आपण आतल्या आत ते म्हणजे घुसमटत राहतो. राईट. तर हे इम्पॉर्टंट आहे. तर एंजल्स आपले फ्रेंड्स आहेत. जेव्हा आपण त्यांच्याशी एखादा प्रॉब्लेम
सांगतो तेव्हा ते नक्की हेल्प करतात किंवा आपल्याला मार्ग दाखवतात, ज्याच्याने आपल्याला कळतं की हां, मी हा स्टेप घ्यायला पाहिजे किंवा मी ह्या सिच्युएशनमध्ये जायला पाहिजे. आता जेव्हा मी एंजल थेरपीशी कनेक्ट झाले तेव्हा हे शंकर महाराजांचं सिरियल नंतर आली. म्हणजे हे सगळं खूप आधी झालेलं, जेव्हा मला हे एक बाबा सारखे दिसायचे स्वप्नात, इकडे तिकडे सारखे दिसायचे. म्हणजे मी खूप वेळा गुगल करण्याचाही प्रयत्न केला, पण काही म्हणजे मला कळालं नाही बेसिकली हे बाबा कोण आहेत. कारण आपले खूप लाखो देवी देवता आहेत. पण काय होतं, आपण लाखो देवी देवतांना पुजतो, पण आपला मेन देवता कोण आहे हे आपल्याला माहितीच नसतं. जेव्हा मेन देवताला आपण पुजतो तेव्हा आपली इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होते. तर हे खूप महत्त्वाचं आहे समजणं की आपला मेन एंजल म्हणजे मेन गार्डियन एंजल कोण आहे. आता हा बाबा कोण नाही तर शंकर महाराजजी होते. आणि मला मी एका दुकानात गेलेले मम्मीबरोबर आणि तेव्हा मला कळालं की अरे हे ते बाबा आहेत, असं मी माझ्या मम्मीला सांगितलं. आणि साईबाबा होते. आता लहानपणापासून मला गणपती आवडायचे, तर मग मी गणपतीचं करायचे, बालाजीचं करायचं, पण मला माहिती नव्हतं की माझे हे 2 मेन गार्डियन एंजल आहेत की साईबाबा आणि शंकर महाराज जे आहेत, ज्यांना मी सांगितलं तर प्रॉब्लेम्स लवकर सॉल्व्ह होते. तर असे तुमचे कोण गार्डियन एंजल्स आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे. तर पहिली स्टेप शोधण्याची म्हणजे ही आहे की तुम्ही बोला, तुमचे प्रॉब्लेम शेअर करा आणि इव्हेंच्युअली तुम्हाला दिसेल की ते सायन्स देतात. आता अजून एक मी इथं एक्झाम्पल सांगते की एकदा मी माझं घर बंद केलं आणि बाहेर चाललेलं आहे फॉर अ ट्रिप. मी फक्त एंजल्सना सांगितलं अरे बाबा घर सांभाळ, आणि तुम्ही विश्वास नाही करणार, म्हणजे माझं घर अख्खं बंद होतं आणि आत एक फेदर होतं, म्हणजे दाराच्या इथं नाही, आत. आता हे पॉसिबल नाही आहे लिटरली. आणि एकदा माझ्या फ्रीजच्या आत ही फेदर होतं, एकदा माझ्या सोफ्याच्या मागे फेदर होतं. तर हे ते दाखवतात की ते तुमच्या बरोबर आहेत, कारण ते एनर्जेटिकली एवढे हाय आहेत की ते आपल्या समोर येत नाहीत, म्हणजे येऊ नाही शकत. बोलायचं असेल, कन्व्हर्सेशन करायचं असेल तर एक्झॅक्टली कोणाशी केलं पाहिजे? असंच, आता सपोज आपण एकटं बसलेलो असू, आपण स्वतःशी बोलतो, आपण ॲफर्मेशन्स बोलतो, तसंच आपण त्यांच्याशी बोलायचं. हॅलो गार्डियन एंजल्स, माझा हा प्रॉब्लेम आहे, मी कसा सॉल्व्ह करू, मला काहीतरी मार्ग दाखव, आणि हा माझा इश्यू जो आहे तो लवकर सॉल्व्ह कर, असं तुम्ही बोलू शकता. किंवा जे काही तुमची इच्छा आहे, सपोज मला 10 लाख कमवायचे आहेत एका महिन्यात, तर मला एंजल्स 10 लाख कमवायचे आहेत एका महिन्यात, तर मला काही अपॉर्च्युनिटीज दे, काही संकेत दे, किंवा मी काय करू काय नाही ह्या संकेत दाखव. आता कधी कधी काय होतं, एंजल्सचे मेसेजेस पण येतात मोबाईलवर, म्हणजे तुम्ही स्क्रोल करत असता आणि अचानक एखादा मेसेज येतो आणि आपल्याला क्लिक होतं, अरे हा तर विचार मी सकाळी करत होतो आणि ह्याचं हे उत्तर आहे. बरोबर. तर बेसिकली आपण कोइन्सिडन्स म्हणतो, पण तो कोइन्सिडन्स नसतो, ते एंजल्स असतात जे आपल्याला गाईड करत असतात आणि आपल्याला उत्तर देत असतात. विश्वासावर आहे. आता जसं लहानपणापासून आपण देवी देवतांची पूजा करतोय, आपण त्यांना प्रत्यक्ष बघितलं नाहीये, पण आपला विश्वास आहे, इव्हेंच्युअली तो विश्वास ग्रो होत गेलाय. तसंच जेव्हा तुम्ही एंजल्सशी बोलता, जेव्हा ते तुम्हाला सायन्स दाखवतात, ऑटोमॅटिकली तुमचा विश्वास बिल्ड व्हायला लागतो आणि तुम्हाला एन नंबर ऑफ म्हणजे काय म्हणतात मिरॅकल्स येतात. एकदा मला असं इंट्युशन आलेलं की माझा ॲक्सिडेंट होतोय आणि मी एंजल्सला सांगितलं की काही कर पण मला जे आहे ह्याच्यातून वाचव. मी गाडी चालवत होते 2 व्हीलर आणि अचानक असं ब्रेक फेल झाल्यासारखं झालं, गाडी कंट्रोलमध्ये येत नव्हती आणि त्या पुढच्या माणसाला मी धडकणार होते. कसा काय माहिती, त्याला काही ब्रेकचा वगैरे काही आवाज नाही आला, पण अचानक त्या माणसाने मागे बघितलं आणि तो बाजूला झाला. आणि जशी मी पुढे गेले, खालून एक फेदर वर गेलं आणि पुढे एंजल नंबर होता आणि मग मला लगेच कळालं की मला एंजल्सनी वाचवलं. असे एन नंबर ऑफ मिरॅकल्स आहेत जे मी शेअर करू शकते. ओके, आता आपण मेन मुद्द्यावरती येऊयात की जो आपला पैशाचा प्रॉब्लेम आहे तो. सगळ्यात आधी तर मला हे सांगा की लोकांच्या आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम का असतो? पैशाचा प्रॉब्लेम का असतो हे सिम्पल कारण म्हणजे आपले लहानपणापासून जे आपण ऐकलंय. सपोज एखादा मुलगा खेळत आहे आणि त्यात 2 आज्या बसलेल्या आहेत आणि त्या डिस्कस करत आहेत,
अरे हे बघ, ही समोर श्रीमंत बाई राहायला आलेली आहे आणि ती कशी शिकवते मुलांना आणि तिची मुलं कशी वागतायत आणि हे लोक चांगले नाही आहेत, हे सगळ्यांना लुटतायत. हे बिलीफ काय झालं, त्या लहान मुलांनी ऐकलं आणि त्या बिलीफचा इम्पॅक्ट त्याच्या लाईफवर कसा होईल ह्याचा विचार करा. किंवा अजून एक उदाहरण मी देते. 2 भाऊ आहेत, ओके. त्यांनी ते एका आंब्याच्या वनात सपोज गेलेले आहेत आणि तिथं ते आंबे तोडत आहेत. ओके. आणि एक तिथला जो मालक आहे तो आला बाहेर, त्या शेताचा जो मालक आहे तो बाहेर आला आणि तो म्हटला, तो चिडला, अरे माझे आंबे कोणी चोरले किंवा माझे आंबे कोणी काढले. तर तो जो राम आहे तो म्हणतो की आम्ही काढले. ठीक आहे, एवढं काय, एवढे आंबे आहेत तुमच्याकडे, थोडे आम्ही घेतले तर काय प्रॉब्लेम होणार आहे. आणि दुसरा जो श्याम आहे तो काही बोलत नाही, शांत असतो. पण त्याला असं वाटतं, अरे हे जे श्रीमंत लोक आहेत हे किती वाईट आहेत, हे नुसते लोकांना ओरडत असतात, असेच असतात, त्यांना काही द्यायचं नसतं लोकांना. त्याच्या माइंडमध्ये काय ब्लॉक गेला की मी श्रीमंत होणार नाही. आणि जो राम असतो त्यांनी काय ठरवलं, अरे ह्याच्यापेक्षा मोठी शेती मी घेईन, एक मोठा लँडलॉर्ड मी होऊन जाईल, एक मोठा याच्यापेक्षा जास्त श्रीमंत होईल. राईट. तर पुढे जाऊन काय झालं, राम श्रीमंत झाला आणि श्याम गरीब झाला. तर बेसिकली असेच काही ब्लॉक्स आपण लहानपणापासून पकडलेत की जेवढी चादर आहे तेवढाच खर्च करा. बरोबर. किंवा मनीमुळे, पैशामुळे सगळी भांडणं होतात लाईफमध्ये, भावाभावांमध्ये भांडणं होतात, प्रॉपर्टी रिलेटेड भांडणं होतात. तर बेसिकली आपण पैशाला उगीच कोसतो. पैसा हा प्रॉब्लेमच नाही आहे, तुमचा माइंडसेट हा प्रॉब्लेम आहे. तर जोपर्यंत तुम्ही तुमच्या माइंडसेटचं प्रोग्रॅमिंग नाही करणार तोपर्यंत पैसा तुमच्याकडे येणार नाही. सपोज एखाद्याला असं वाटतंय की सगळा प्रॉब्लेम पैशामुळे, तर लाईफमध्ये त्याच्या हातात पैसाच टिकणार नाही, कारण त्याने हे सारखं लहानपणापासून डोक्यात एम्बाईब केलं आहे, रिपीट केलं आहे. माझी अजून एक क्लायंट आहे, ती मला म्हणते की पैसा टिकतच नाही माझ्या हातात. मग मी तिला म्हणते, तू हे सारखं बोलून ते अट्रॅक्ट करतेस. बरेच लोक बघा असे म्हणतात पैसा टिकतच नाही. किंवा फॉर एक्झाम्पल एखादा माणूस आला तुमच्याकडे पैसे मागायला, तर आपण काय म्हणतो, अरे पैसे नाही आहेत. पण तुमच्या वॉलेटमध्ये 1 रुपया तरी असतो. जसं आपल्या घरी पाहुणे येतात, आपण त्या पाहुण्यांचं चांगलं स्वागत करतो, त्यांना छान खायला देतो, चहा पाणी सगळं विचारतो. पण जर आपण त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही, त्यांना एका कोपऱ्यात बसवलं, तर तुम्हाला काय वाटतं, ते परत येतील का? नाही. तसंच आपल्याला माहितीच नसतं रोज की आपल्या वॉलेटमध्ये किती पैसे आहेत. आजकाल तर डिजिटल युग झाल्यामुळे लोक हार्डली पैसे ठेवतात. जर तुम्ही तुमचं वॉलेटच रिकामं बघणार आहे तर तुम्ही काय अट्रॅक्ट करणार आहे? निदान तुम्ही 1000, मी असं म्हणेल ॲक्च्युली 4,000 ते 5,000 रुपये तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायला पाहिजे. पण काही नाही तर ॲटलिस्ट मिनिमम 1000 रुपये तरी ठेवा. जेवढं तुम्ही बघाल तेवढं तुम्ही अट्रॅक्ट कराल. जर तुम्ही बघणारच नाही, एक एम्प्टी वॉलेट तुम्ही बघणार, तर तुम्ही काय अट्रॅक्ट करणार? बिकॉज कसं होतं की आपण ज्याच्यावर फोकस करतो ते आपण ग्रो करतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे की आपण पैशाला कसं ट्रीट करतोय आणि आपलं रिलेशनशिप पैशाबरोबर कसं आहे. आता इथे एक उदाहरण मी देते. आता इथं मी पैशाला बघितलं आणि पैशाला बघून मी 2 मिनिटं डोळे बंद केले. तर एखादा जो माणूस ज्याचं पुअर माइंडसेट असेल त्याच्या डोक्यात काय येईल? पैसा बघितल्यावर खर्च. आणि एखादा माणूस जो रिच आहे किंवा त्याचं रिच माइंडसेट आहे तर त्याच्या मनात पैशाला बघून काय येईल? अबंडन्स, हॅपीनेस, ग्रोथ, व्हॅल्यू. तर हा फरक तुम्ही घरीही करून बघू शकता, ही नोट घेऊन की ह्याच्याकडे 1 मिनटं बघा, डोळे बंद करा आणि विचार करा की तुम्हाला काय भावना येते. सपोज आता आपण ह्या 2 चेअरमध्ये बसलो आहे, इथं समोर माझ्यासमोर नोट बसली आहे. सपोज मी कॉफीला गेली आहे आणि माझ्यासमोर नोट माझा मित्र किंवा मैत्रीण असं समजून बसलेली आहे.
तर मला त्याच्याबद्दल काय भावना येते, मी भारावून जाते का, मला भीती वाटते का, मला खूप टेन्शन स्ट्रेस येत आहे का मी आनंदी आहे, ह्याचा तुम्ही विचार करून बघा. चेक केलं पाहिजे. हां, ते चेक केलं पाहिजे की तुमची मनी फ्रिक्वेन्सी काय आहे. तुमची मनी फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि तुम्ही म्हणत गेला मला 1 करोड पाहिजे 1 करोड पाहिजे, तर ते कसे येणार आहेत. तर तुम्हाला तुमच्या मनी फ्रिक्वेन्सीवर वर्क करायला पाहिजे, महत्त्वाचं हे. ओके. आणि आपण बघतो ना की आधीपासून मूव्हीजमध्ये पण तेच दाखवलंय की जो विलन असतो तो जास्त पैशावाला असतो आणि तो लोकांना काहीतरी त्रास देत असतो. तर मे बी त्याच्यामुळे पण ते सारखं त्या सगळ्या गोष्टी बघून आजूबाजूच्यांकडून ऐकून मे बी तो माइंडसेट तयार झालेला असेल. बरोबर. पण मग प्रॉब्लेम इथं हा आहे ना की आता जसं मी सांगितलं किंवा तुम्ही पण सांगितलं की लहानपणापासून हे आपण सारखं ऐकत आलो. आता हे काही एका दिवसात तर काही चेंज नाही होणार. बरोबर. मग त्याच्यासाठी काही अशी प्रोसेस आपण फॉलो करू शकतो का? हो. आता जसं मी हे तुम्हाला सांगितलं, मनी ब्लॉक्स ह्याला म्हणतात, की जेव्हा तुम्ही पैसा समोर ठेवून बघता की काय वाटतंय, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की तुमचा मनी ब्लॉक काय आहे. ओके. काही लोकांना हे कळू नाही शकत, कारण त्यांना एका जागी शांत बसणं, मेडिटेशन करणं, विचार करणं हे ह्या डिजिटल युगामध्ये त्यांना जमतच नाही आहे. ते नुसतं स्क्रोल करतायत आणि नुसतं डोपामाइन इनटेक करतायत. तर बेसिकली थोडासा वेळ तुम्हाला स्वतःला देणं हे महत्त्वाचं आहे. आणि हा ब्लॉक आहे तुमच्यामध्ये, पण हा ब्लॉक किती मोठा आहे, म्हणजे सपोज मी त्याला एक आकार दिला, सपोज तो बलून आहे. आता तुमच्या मनात पैशाबद्दल भीती आहे, तर मग ती भीती एवढी आहे, कधी एवढी आहे, कधी एवढी आहे, कधी एवढी आहे, अरे किती आहे, हे ॲनालाइज करणं आणि तो ब्लॉक काढणं हे काम आहे कोचचं. ओके. तर हे महत्त्वाचं आहे समजणं की तो ब्लॉक किती मोठा आहे. आणि आता सपोज हा एवढा फुगा आहे, हा एवढा ब्लॉक आहे माझा, हा जर मला रिमूव्ह करायचा आहे तर हा गायब व्हायला पाहिजे, तेव्हा तुम्ही अट्रॅक्ट कराल. सपोज आपण गाडी चालवतोय, सारखे मध्ये मध्ये खड्डे आले, तर ती फ्रिक्वेन्सी इझिली तुमच्यापर्यंत फ्लो होईल का? नाही. कारण ते ब्लॉक्सच तुम्ही रिलीज नाही केले, तर ती फ्रिक्वेन्सी इझिली तुमच्यापर्यंत कशी फ्लो होईल. तर ह्याच्यासाठी आपण काय करतो, आपल्या मनी कोचिंगमध्ये आपण पास्टमध्ये स्टुडंट्सना नेतो, क्लायंट्सना देतो आणि त्यांचे ब्लॉक्स आहेत, जे पास्टचे ब्लॉक्स आहेत ते कम्प्लिटली रिमूव्ह करतो आणि मग आपण गोष्टी अट्रॅक्ट करतो, मग ते इझिली अट्रॅक्ट होतात. तर मेन म्हणजे हे महत्त्वाचं आहे समजणं की तुमचे पास्टमध्ये ब्लॉक्स असतील तर ते रिलीज करणं ही पहिली स्टेप आहे. तुम्ही स्वतः पण ट्राय करू शकता, पण जेव्हा तुम्ही कोचला किंवा कोणाची मदत घेता तेव्हा तुम्हाला हे जाणवतं की ते ब्लॉक्स तुम्ही लवकर रिलीज करता. हां, कारण आपण स्वतःला असं आपण बसवलं आणि ब्लॉक्स रिलीज केले तरी आपण तेवढ्या एफर्टनी ते नाही करू शकत कधी कधी, कारण तेवढाच अपोज पण येतो. हां, राईट. तर हे खूप महत्त्वाचं आहे समजणं की ते ब्लॉक्स रिमूव्ह व्हायला पाहिजेत की आपण त्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकू. आता ह्याच्यात बरेच लोक बरेच टेक्निक्स पण करतात, जसं EFT आहे, होपोनोपोनो आहे. पण हे ब्लॉक्स तुमचे येत जाणार, कारण तुम्ही कुठल्या फ्रेंड्सबरोबर राहताय, कुठल्या माइंडसेटच्या अवतीभोवती म्हणजे फिरताय, हे पण महत्त्वाचं आहे. सपोज एखादी गोष्ट फ्री आहे तर आपण लगेच पळतो आणि जातो आणि ते फ्रीचं घ्यायला जातो. पण एखाद्या गोष्टीला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत तर आपण तिथं जात नाही किंवा आपण विचार करतो. जसं आपल्याला जर आपल्या स्किलवर काम करायचं आहे तर आपण विचार करतो, अरे मी इथं पैसे खर्च करू का नको. पण आपल्याला हे कळत नाही, जो हा एक रिच माइंडसेटची क्वालिटी आहे की जेव्हा तो इन्व्हेस्ट करतो तेव्हा तो हा विचार करतो की अरे ह्याच्यानी मला ग्रोथ होणार आहे माझी, ह्याच्यानी ओके चल मी एक 10,000 इन्व्हेस्ट केले तर ह्याच्याने मला लाखो मिळणार आहेत पुढे, कारण मी ते नॉलेज घेतोय, मी ते स्किल घेतोय, जिथं मला अजून क्लायंट्स मिळतील, अजून प्रोग्रेस मिळेल, माझ्या बिझनेसमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट होईल. तर हे महत्त्वाचं आहे समजणं. ओके. आणि तरी पण समजा जे नॉर्मल लोक आहेत तर त्यांना त्यांच्या लाईफमधले जे मनी ब्लॉकेजेस आहेत ते जर समजा काढायचे असतील आणि थोडंसं माइंडसेट त्यांचा श्रीमंतीकडे पैशाशी रिलेटेड चांगला करायचा असेल तर आणखी काय गोष्टी ते करू शकतात? आणखी गोष्टी ते असं करू शकतात की एकतर तुमचं वॉलेट तुम्ही क्लीन ठेवा.
तुमच्या वॉलेटमध्ये हजारो बिल्स आहेत, किल्ल्या आहेत, कचरा आहे, पार्किंगचे तिकीट आहेत, काय काय आहे. तर जर आपण बघा आपल्या घरी पण आपलं घर स्वच्छ नसेल तर आपल्याला काय सुचतं का? आपल्याला काहीच सुचत नाही, एक क्लॅरिटी नाही मिळत. तर तुमचं वॉलेट क्लीन नसेल तर एक क्लॅरिटी कशी येणार? तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वॉलेट क्लीन ठेवा. दुसरी एक सिम्पल टेक्निक आहे म्हणजे क्लॉनिक म्हणून एक सिजिल आहे. तर हे सिजिल्स म्हणजे काय असतात, हे इजिप्त आणि ग्रीस तिथून इन्व्हेंट झालेले आहेत. तर ते सिजिल्स म्हणजे एक कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स आणि सिम्बल्स असतात. तर क्लॉनिक हा एक फॉलेन एंजल आहे, क्लॉनिक आहे, नीतिका आहे. तर तो सिजिलचं तुम्ही प्रिंटआउट घ्या. गुगलवर जर तुम्ही क्लॉनिक टाकलं तर हां एक प्रिंटआउट घ्या आणि ते क्लॉनिकचं प्रिंटआउट तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या समोर ठेवा आणि क्लॉनिकला तुम्ही सांगा की सपोज मला 15,000 किंवा 20,000 30,000 5 लाख किती पण जे काही तुमचा गोल आहे तुम्ही सांगा की मला एवढ्या दिवसात प्लीज क्लॉनिक एवढे पैसे अरेंज करून देशील का. रिक्वेस्ट करा, कमांड नका करू. कमांड केलेलं आपल्याला पण नाही आवडत, एखाद्याने कमांड केलेलं. तर रिक्वेस्ट करा, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना सांगा की जर तुम्ही हे माझं कंप्लीट केलं तर त्यांना बेसिल आवडतं. बेसिल एक हब आहे, तर त्या हबची ऑइलचं कॅन्डल तुम्ही त्यांच्यासाठी बर्न करू शकता किंवा तुम्ही बेसिल हब पण नुसतं ठेवू शकता. आणि असे काही गोष्टी आहेत जे क्लॉनिकला आवडतं. त्यांना अल्कोहोल पण आवडतं, तर मे बी ॲज अ ऑफरिंग ओके तुम्ही अल्कोहोल पण ठेवू शकता. तर ह्याच्याने काय होतं की तुमची इच्छा कंप्लीट झाल्यावर तुम्ही करा, पण जर तुम्ही ऑफरिंग नाही दिली तर ते चांगलं नाही आहे. तुम्ही जे पण त्यांना प्रॉमिस कराल ते द्याल. देवालाही आपण तसंच समजा एखादी इच्छा पूर्ण झाली की आपण बरोबर. तर बेसिकली असे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता, पण तुम्हाला काय कनेक्ट होतंय, तुम्हाला कशाने रिझल्ट येतोय ते तुम्ही करा. लक्ष्मीचा श्रीम मंत्र आहे, तो किती सोपा आहे. तुम्हाला हार्डली काही वेळ लागेल रोज त्याचा जप करायला. तो तुम्ही 108 वेळा रोज करू शकता, 1000 वेळा शुक्रवारी करू शकता. आणि लक्ष्मी मातेला खीर आवडते, त्याच्यामुळे तुम्ही खीर शुक्रवारच्या दिवशी तिला देऊ शकता, ज्याच्याने काय होईल तुम्हाला क्विक मनी रिझल्ट्स येतील. म्हणजे हा तर उपाय इतका सोपा आहे, म्हणजे कोणी पण माझ्या घरात आलं ना तर मी त्यांना हा श्रीम मंत्र सांगते आणि ते लिटरली येतात माझ्याकडे आणि सांगतात की हा सेजल रिझल्ट मिळाला. ह्या काही सोप्या गोष्टी तुम्ही रोज करू शकता, पण कसं आहे कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. जसं आपल्याला बारीक व्हायचं असेल तर आपल्याला रोज व्यायाम करायला लागतो, चांगलं खायला लागतं, तेव्हा आपण बारीक होतो. तर कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा क्लायंट्स किंवा स्टुडंट्स किंवा कोणी पण ज्यांना आपण मदत करतो, आपण ह्या टेक्निक शेअर करतो, त्या कन्सिस्टंटली करत नाही. इथं मी उदाहरण देते. म्हणजे आता बघा लहानपणापासून आपण हे बिलीव्स सगळे आपल्या चक्रांमध्ये साठवलेत. 7 चक्र आहेत. तर थरांवर थर हा साठलेला आहे. तो थर काढायला तुम्हाला त्याच्यावर ध्यान किंवा त्याच्यावर वर्क तर करायला लागेल. जर तुम्ही वर्क नाही केलं, तुमची बॉडी तुम्ही डिटॉक्सिफाय नाही केली, तर तुम्ही कशा गोष्टी अट्रॅक्ट कराल. तर हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही 5 मिनटं का होईना ध्यानसाठी किंवा साधनासाठी प्राणायामसाठी बसणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याने काय होईल तुम्हाला क्लॅरिटी येईल आणि जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येईल तेव्हा तुम्ही इझिली गोष्टी मॅनिफेस्ट करू शकाल. कारण जेव्हा मनी ब्लॉक्स असतात तेव्हा आपले खालचे चक्र असतात ते ब्लॉक्ड असतात. आणि बघा आता एखाद्याला थायरॉईडचा इश्यू असतो किंवा एखाद्याला असा गंभीर रोग होतो की हार्टचा काही इश्यू असतो, तेव्हा काय होत असतं त्यांचा थ्रोट चक्रा किंवा त्यांचा हार्ट चक्रा ब्लॉक्ड असतो. तेव्हा काही गोष्टी त्या बोलू नाही शकत आहेत आणि त्या हार्टमध्ये साठलेल्या आहेत. तर असं हे तुम्हाला ॲनलाइज करणं महत्त्वाचं आहे की हा रोग नक्की कशामुळे होतो आहे. हे तुम्ही स्वतः हील करू शकता. एक लुईस हेचं पुस्तक आहे हील युअर बॉडी हील युअर लाईफ. त्याच्यात हे सगळं लिहिलेलं आहे
की तिने लिटरली जे गंभीर रोग आहेत त्याच्यावर पण तिने हील केलेले आहेत विथ द हेल्प ऑफ ॲफर्मेशन आणि विथ द हेल्प ऑफ गिविंग पॉझिटिव्हिटी टू बॉडी. तर असं तुम्ही तुमची बॉडी 7 चक्रास हील करू शकता. अजून एक छान टेक्निक इथं शेअर करायची म्हणजे हा झिबू कॉइन आहे. ओके. तर हा पायराईटचा आहे. पायराईट हा एक मनी अट्रॅक्टिंग क्रिस्टल आहे आणि ह्याच्यावर मनी नंबर आहे. ओके, 8085200741. आता हा झिबू कॉइन मी नेहमी माझ्या पर्समध्ये माझ्या नोटबरोबर ठेवते. त्याच्याने काय होतं, त्याला ती एनर्जी मनीची मिळत जाते. आणि इथं मागे प्रॉस्पॅरिटीचं झिबू सिम्बल आहे. तर हे 88 झिबू सिम्बल्स आहेत. तर ह्याच्यातला हा प्रॉस्पॅरिटी सिम्बल आहे. आता हा जो नंबर आहे हा तुम्ही तुमच्या लेफ्ट हँडवर ब्ल्यू पेननी लिहू शकता, ज्याच्याने जरी तुम्ही हे सपोज परचेस नाही केलं तरी मनी एनर्जी तुम्हाला मिळत राहणार आहे. ओके. आणि असं म्हणजे मोस्टली खूप फ्रिक्वेंटली असं होतं की मी मनी नंबर लिहिलाय आणि पैसा नाही आलाय. ओके, म्हणजे माझ्यासाठी तर हे खूप छान वर्क होतं. आणि माझे ज्यांना पण मी हेल्प करते, क्लायंट, स्टुडंट्स, त्यांनाही ह्या नंबरचं खूप रिझल्ट्स येतात. तर हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा. येस. तर मंडळी, सेजलजीने जो तुम्हाला नंबर सांगितलेला आहे तुम्ही पण एकदा ट्राय करून घेऊ म्हणजे बघू शकतात, कारण त्याला कुठलेही पैसे लागणार नाही आहेत. आणि त्यातून तुम्हालाही कळेल की किती गोष्टी पटापट तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होतात, पैसा अट्रॅक्ट होतोय. येस. तर मला असं वाटतं की तुम्हाला आतापर्यंत मजा आली असेल. इथून पुढे आपण आणखी थोडंसं डिटेलमध्ये जाणार आहोत. परंतु त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की आजचा जो आपला एपिसोड आहे तो पॉवर्ड बाय श्रीमंत होम्स आहे. श्रीमंत होम्स हे आपलं एक नवीन व्हेंचर आहे की जर तुम्ही पुण्यामध्ये रिअल इस्टेटची प्रॉपर्टी सर्च करत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती एक नंबर येत असेल, त्याच्यावरती कॉल करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. सेजलजी, तुम्ही खूप साऱ्या टेक्निक सांगितल्यात पैशांसाठी, तर त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. पण मग मला इथं आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की आपण एखादी गोष्ट अप्लाय करायला सुरुवात करतो, काहीतरी नवीन नॉलेज असलं की गोष्टी चेंज करायला सुरुवात करतो, पण मग आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे ते कुठंतरी निगेटिव्ह असतं. मग त्याच्यामुळे काय होतं की जे आपण करत असतो ते परत सोडून देतो किंवा निगेटिव्ह थॉट आपल्या मनात येतात. मग ते असं डीप लेवलला जर आपल्याला काय म्हणतो आपण स्क्रिप्टिंग करायची असेल किंवा असं सबकॉन्शियस माइंडमध्ये जर बसवायचं असेल तर काय करता येईल? बरोबर. पहिली गोष्ट, आजकाल सगळे लोक सगळ्यात मोठी चूक करतात म्हणजे ओव्हर यूज ऑफ मोबाईल. सकाळी उठल्या उठल्या आपण बघतो अरे कोणाचे मेसेज आले, मेल्स आले, व्हॉट्सअपला काय झालं, इंस्टाग्रामला काय झालं. तर त्याच्याने काय होतं म्हणजे आपण एक सायलेंट मोडमधून उठत असतो जिथं आपण सबकॉन्शियस लेवलला काहीतरी विचार करत असतो आणि आपण अशा म्हणजे विचाराच्या क्षमतेमध्ये असतो की आपण तेव्हा काही मॅनिफेस्ट करू शकतो. एस्पेशली जे लोक लवकर उठत आहेत म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला उठत आहेत ते, आणि तिथंच आपण मोबाईल घेऊन चुकी करतो. तर बेसिकली माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही उठल्या उठल्या ॲटलिस्ट 1-2 तास मोबाईल बघू नका. त्याच्याने अर्ध्याहून जास्त तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण आजकाल काय होतं, तुम्ही इन्स्टा बघता, हे ते बघता, लोकांशी तुम्ही डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली कम्पेअर करायला जाता की अरे हा हे करतोय, माझ्या आयुष्यात काय चालू आहे, ह्याचं हे चालू आहे, मग माझं काय चालू आहे. असं म्हणजे ते खरं पण असेल का नाही आपल्याला हेही माहिती नाही, पण समवेअर आपलं माइंड असा विचार करतो की हे खरं आहे. तर आपण एक रिच्युअल किंवा एक सिस्टीम आपल्या आयुष्यात हॅबिट एम्बाईब केली पाहिजे की आपण 1-2 तास मोबाईल नाही बघणार आहे. सुरुवातीला ऑफकोर्स तुम्हाला त्रास होईल, पण एकदा सवय लागली ना की तुम्हाला तो रिझल्ट ओव्हरऑल दिसेल. म्हणजे लिटरली जेव्हापासून मी हे सुरू केलं ना तेव्हा मला असं नोटीस झालं की दिवसभर मी एनर्जेटिक आहे आणि जेव्हा मी मोबाईल बघते तेव्हा मी खूप ड्रेन्ड आहे किंवा मी तेवढ्या फोकसनी नाही काम करू शकत आहे. तर मॉर्निंग रुटीन हे तुम्हाला बिल्ड करता यायला पाहिजे. आता ह्याचं एक खूप छान टेक्निक म्हणजे सेवर्स टेक्निक आहे. हे तुम्ही पुस्तक मिरॅकल मॉर्निंगमध्ये वाचू शकता. तर त्याच्यात सेवर्स म्हणजे काय, एस फॉर सायलेन्स. तुम्ही एक 5-10 मिनटं तरी शांततेत बसून स्वतःच्या बॉडीला मे बी थँक्यू म्हणा, तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याला थँक्यू म्हणा. जेव्हा आपण युनिवर्सला सांगतो की अरे ह्याच्याकडे आयफोन आहे, माझ्याकडे नाही आहे, ह्याच्याकडे मर्सिडीज आहे, माझ्याकडे नाही आहे, तर तेव्हा तुम्ही एक लॅक किंवा स्केअरसिटी किंवा माझ्याकडे हे नाही आहे ह्या माइंडसेटमध्ये जाता.
पण जेव्हा तुमच्याकडे 1 रुपया जरी असतो आणि त्याच्यासाठी तुम्ही थँकफुल होता, तेव्हा त्या 1 रुपयाचे हजारो रुपये होतात किंवा खूप ब्लेसिंग्स तुमच्या आयुष्यात, खूप अपॉर्च्युनिटीज तुमच्या आयुष्यात येतात. आता बरेच लोक काय करतात की मॅनिफेस्टेशन करतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन करतात, पण तुम्ही जर कामच नाही करत, म्हणजे ॲक्शन नाही घेत, तर तो रिझल्ट नाही येत. सपोज तुम्हाला जॉब मॅनिफेस्ट करायचा आहे, तुम्ही ऑफर लेटरच नाही देणार आहे, तुम्ही जॉबसाठी प्रिपेअर नाही होणार आहे, तर तुमच्याकडे ऑफर कशी लँड होणार आहे? अनलेस जर तुमचं मॅनिफेस्टेशन खूप पॉवरफुल आहे आणि तुम्ही कुठेतरी पार्टीला गेला आणि कोणीतरी इंट्रोड्यूस केलं की अरे हा हे म्हणजे ह्याचं छान ऑफिस आहे, तू ह्याच्याकडे जाऊन काम करू शकतो. ऑफकोर्स दॅट इज पॉसिबल, पण ऑफकोर्स तुम्हाला काम काही ना काहीतरी काम तर करायला लागेल. तर हे सायलेन्स खूप छान वर्क होतं, जिथं तुम्ही तुमच्या अख्ख्या बॉडीला थँक्यू म्हणा, तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्याला थँक्यू म्हणा. 10 रँडम गोष्टी ज्याच्या बाबतीत तुम्ही ग्रेटफुल आहात ते लिहा आणि फील करा डेप्थमध्ये. उगीच टास्क म्हणून लिहायचं आहे असं नका करू. की बरेच लोक ॲफर्मेशन पण म्हणतात, पण ते इन्व्हॉल्व्ड असतात का त्या प्रोसेसमध्ये? म्हणजे ॲफर्मेशन म्हणताना तुम्ही असं नुसतं रटून असं म्हटलं आय एम कॉन्फिडंट, आय एम हेल्दी, आय एम हॅपी, त्याला काय अर्थ नाही आहे. फिलिंग महत्त्वाची आहे. जसं डान्स केल्यावर किंवा कुठली गोष्ट जी तुम्हाला आवडते आणि तुम्ही करता, तेव्हा तुम्ही कसं त्याच्यात घुसून ती गोष्ट करता, म्हणजे तुम्ही पूर्ण एंगेज होता. तर त्या एनर्जी लेवलमध्ये जर तुम्ही ॲफर्मेशन म्हटलं की येस आय एम मिलेनियर, असं खूप एनर्जी दाखवून, तर काय होतं की तुमच्या अख्ख्या बॉडीमध्ये पूर्ण सेल्समध्ये ती एनर्जी जाते. जसं एक नेगेटिव्ह सेल बाकीच्या सेल्सला इन्फ्लुएन्स करू शकतो, तसाच पॉझिटिव्ह सेल्स सगळ्या सेल्सला इन्फ्लुएन्स करून तुमच्या लाईफमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज घेऊन येऊ शकतो. तर आपण एस कवर केलं. एस इज फॉर सायलेन्स, ए इज फॉर ॲफर्मेशन. जिथं तुम्ही ॲफर्मेशन जोरजोरात तुम्हाला कॉन्शियस वाटत असेल तर मे बी दार बंद करून आरशासमोर जोरजोरात म्हणा. जिथं तुम्ही बघितलं असेल आलिया भट्टनी पण मिरर ॲफर्मेशन्स बद्दल खूप सांगितलेलं आहे, जिथं ती व्हिज्युअलाइज करायची की तिच्या हातात अवॉर्ड आहे, असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा आणि ॲफर्मेशन म्हणा. व्ही फॉर व्हिज्युअलायझेशन. सकाळी उठल्या उठल्या जर तुम्हाला बिलियनियर बनायचं आहे, तर तुम्ही जर स्कॅर्सिटी माइंडसेट ठेवला तर तुम्ही ते अट्रॅक्ट नाही करू शकणार आहे. तुम्ही तुमचे जे रोल मॉडेल आहेत त्यांना तुम्ही बघा की ते सपोज काय करतात, तुम्हाला तसं करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक मोठं कोच व्हायचं आहे, तर तुम्ही ते एक्झाम्पल्स बघा की हे कसे ट्रेनिंग्स घेत आहेत, हे कुठल्या गाडीमधून फिरत आहेत, हे काय काम करत आहेत, ह्यांची वर्किंग स्टाईल काय आहे, मी ह्यांना कसं फॉलो करू शकतो किंवा लिटरली मी ह्याला कसं कॉपी करू शकतो आणि माझ्या आयुष्यात ते रिझल्ट कसं आणू शकतो, इम्प्लिमेंट कसं करू शकतो. कारण जर तुम्हाला करोडो कमवायचे आहेत आणि तुम्ही 10,000च्या फ्रिक्वेन्सीमध्ये आहात, तर तुम्ही करोडो कसे कमवाल? जेव्हा तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीमध्ये असाल तेव्हा तुम्ही त्या लेवलचं काम कराल, त्या लेवलचे ऑपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट कराल. ओके. आता इथंच परत तोच क्वेश्चन येतो की समजा बरेच लोक म्हणतात की जर तुम्हाला खूप जास्त पैसे कमवायचे आहेत किंवा श्रीमंत व्हायचे तर तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहावं लागेल. बरोबर. मग याचा नीट अर्थ थोडासा समजून सांगा ना. इथं आपण एक एक्सरसाइज करून बघू. आता हा हात आहे, हा रब करा. ओके. जोरात रब करा, अजून जोरात. येस. आता मागे जातोय हात का पुढे येतोय? ही झाली तुमची मनी फ्रिक्वेन्सी. ह्याच्याने तुम्हाला कळतंय की तुमची मनी फ्रिक्वेन्सी मागे चालली आहे का पुढे चालली आहे किंवा केवढी आहे. आता बघा, ह्याच्या मागे माझा हात नाही जाते, म्हणजे माझी मनी फ्रिक्वेन्सी एवढी आहे. ओके. तर ह्याच्यावरनं तुम्हाला कळतंय. आता मला फ्रिक्वेन्सी रेज करायची असेल तर मी काय करेन, तेच उत्तर की मी मेडिटेशन करेन, मी व्हिज्युअलाइज करेन. का? कारण आपल्या बॉडीमध्ये एक वेगळंच नर्व आहे जी रिस्पॉन्सिबल आहे टू इन्क्रीज युअर फ्रिक्वेन्सी, युअर मनी फ्रिक्वेन्सी. तर हे खूप वेगस नर्व. तर वेगस नर्व तेव्हाच ॲक्टिवेट होते जेव्हा तुम्ही मेडिटेशन, प्राणायाम किंवा कुठलंही ब्रेथवर्क कराल, तेव्हा त्याचं जे फ्रिक्वेन्सीचा रेट आहे तो वाढतो. तर हे तुम्ही एक करू शकता. अजून एक इथं टेक्निक मी सांगते, म्हणजे रिव्हर्स हँड टेक्निक. म्हणजे सपोज जर तुम्ही रायटी आहात तर तुम्ही लेफ्ट हँडनी एखादं ॲफर्मेशन, तुमचा गोल लिहू शकता.
तर जेव्हा तुम्ही लेफ्ट हँडनी लिहिता तेव्हा काय होतं की आपलं पूर्ण अटेन्शन त्या गोलकडे असतं. फॉर एक्झाम्पल मी जर लिहिलं की आय एम अ मनी मॅग्नेट और आय एम अट्रॅक्टिंग मनी फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द युनिवर्स, असं जर मी लिहिलं तर माझं पूर्ण लक्ष त्या ॲफर्मेशनकडे असतं. तर हे नक्की तुम्ही करून बघा की कुठलाही तुमचा डॉमिनंट हँड आहे त्याच्या अपोजिट हँड घ्यायचा आणि त्याच्याने लिहायचं. कारण जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपली राईट साईड ऑफ द बॉडी इज रिस्पॉन्सिबल फॉर आर लेफ्ट ब्रेन अँड लेफ्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर आर राईट थिंग. तर राईट ब्रेन इज डायरेक्टली कोऑर्डिनेटेड विथ आर सबकॉन्शियस माइंड. तर ही टेक्निकनी तुम्ही जर ॲफर्मेशन किंवा कुठलीही टेक्निक 369 टेक्निक जिथं तुम्ही एखादं ॲफर्मेशन एखादी गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे, फॉर एक्झाम्पल असं लिहित आहात तर सकाळी 3 वेळा तुम्ही लिहिता, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा. जर तुम्ही डाव्या हाताने लिहिलं तर ते अजून ते रिझल्ट्स ॲम्प्लिफाय होतात. हँडरायटिंग डज नॉट मॅटर हिअर, कारण ऑफकोर्स हँडरायटिंग कसंही येणार आहे कारण आपल्याला सवय नाही आहे. पण काय होणार आहे, तुमचं पूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे असणार आहे. तुम्हाला कळणार नाही की सराउंडिंगला काय चालू आहे, कारण तुम्ही पूर्ण तुमचं लक्ष त्या गोष्टीकडे असणार आहे. तर हे नक्की तुम्ही करून बघू शकता आणि त्याच्याने खूप फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स येतात. ओके. आता आणखी एक मुद्दा आहे पैशांच्या बाबतीमध्ये की बऱ्याच लोकांचे पैसे एकतर अडकलेले असतात किंवा ते स्वतः पैशाच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेले असतात. दोन वेगवेगळ्या सिच्युएशनचं. मग यांना कसं सॉल्व्ह करायचं? आता पैसे जर अडकलेले आहेत किंवा पैसे तुम्ही एखाद्याला दिलेत आणि ते मिळत नाही तर लोक खूप स्ट्रेस टेन्शन घेतात. अक्षरशः झोप उडते त्यांची, म्हणजे झोप येत नाही त्या टेन्शनने. तर मी हे नेहमी सांगते, माझा एक क्लायंट आहे त्याला पण मी सांगते की जरी 5 किंवा 10 लोक तुझ्याकडे पैसे मागत असतील तर दिवसभर तू त्याचे कॉल्स इग्नोर कर आणि एखादा स्पेसिफिक टाईम ठरव जेव्हा तू ते कॉल्स घेणार आहे आणि त्या फ्रिक्वेन्सीमधून बाहेर आहे. म्हणजेच जर असा माणूस मॅनिफेस्टेशन किंवा मनी अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असेल पण जर तो दिवसभर कॉल घेत राहिला तर त्याची मनी फ्रिक्वेन्सी हलणार आहे जरी तो प्रयत्न करत असेल तर. आणि मग शेवटी त्याला काय वाटणार आहे, अरे मी एवढं करतो आणि काहीच वर्क होत नाही. जसे बरेच लोक येतात, अरे मॅनिफेस्टेशन काही काम करत नाही असं म्हणतात. तर हे महत्त्वाचं आहे की एकतर सकाळी हे जे डेली रुटीन आहे हे फॉलो करणं, व्हिज्युअलाइज करणं आणि सेलिब्रेशन करणं. म्हणजे जपानमध्ये कुठली गोष्ट मिळण्याच्या आधी सेलिब्रेट करतात. फॉर एक्झाम्पल जर मला 10 करोड मिळालेले आहेत असं मी व्हिज्युअलाइज केलं आणि आधी मी सेलिब्रेट केलं, मी तो पूर्ण सिनॅरिओ इमॅजिन केला की अरे एवढे पैसे मिळाल्यावर मी काय काय करेन. माझ्याकडे मस्त गाडी बंगला असेल, मी आईला ही न्यूज सांगेल किंवा मी डान्स करेल, मी इकडे तिकडे जाईल, मी सोनं घेईल, मी डायमंड घेईल, जे काही तुमची इच्छा असेल ते जर तुम्ही डीप लेवलला व्हिज्युअलाइज केलं तर तुम्हाला ते रिझल्ट्स नक्की येईल. आता बरेच लोक म्हणतात मला 10 करोड पाहिजे, 1 करोड पाहिजे. अरे पण त्या पैशाचं तू काय करणार आहे हेच माहिती नसतं, ती क्लॅरिटीच नसते की चला सपोज माझ्याकडे 1 करोड आहे, मी त्याचं काय करणार आहे हे तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये लिहिलं आहे का? जिथं तुमच्याकडे कारण आहे का की हां हे एवढे पैसे मला कशासाठी हवेत, एवढे पैसे मला सेविंगला पाहिजे, एवढे पैसे मला कार घ्यायला पाहिजे, काय पर्पजनी तुम्ही हे लाईफमध्ये मॅनिफेस्ट करताय हे पण महत्त्वाचं आहे समजणं. क्लॅरिटी ऑफ गोल, जिथं गोलची क्लॅरिटीच नाही आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर हॉटेलमध्ये गेला आणि तुम्ही त्याला म्हटलं अरे चल बिर्याणी लेके आजा किंवा चल पराठा लेके आजा, तर कुठला पराठा कुठली बिर्याणी ह्याचं जर तुम्ही काही स्पेसिफिकेशन नाही दिलं, जसं एखाद्याला कार मॅनिफेस्ट करायची आहे, तुम्ही त्या मॉडेल कुठली आहे, त्याचा रंग कुठला आहे, कलर कुठला आहे, तर तेच तुम्ही स्पेसिफिक तुम्हाला लिहावंच लागतं. येस, तेवढं स्पेसिफिक तुम्हाला लिहायला लागतं आणि युनिव्हर्सला तशी ऑर्डर द्यावी लागते, तेव्हा ती ऑर्डर तुमच्याकडे येते. तर हे महत्त्वाचं आहे की तुमचा गोल स्पेसिफिक असला पाहिजे. आणि सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही 3 गोल जरी लिहिले, मे बी ते दिवसाचे गोल असतील किंवा मे बी ते लॉंग टर्म गोल असतील, पण जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमचा एकदम फोकस बदलतो. ज्याच्यात मी हे सेवर्समध्ये कव्हर करते, जिथं स्क्रिप्टिंग पण महत्त्वाचं आहे आणि E फॉर एक्सरसाइज पण महत्त्वाचं आहे.
तर हे जर तुम्ही केलं तर तुम्ही आयुष्यात खूप छान गोष्टी अट्रॅक्ट करू शकता. ओके. आता जर समजा काही लोक कर्जात अडकलेत की त्यांच्यावरती लोकांचे पैसे आहेत आणि ते रिकवरच होत नाही, लाईफमध्ये काही अपॉर्च्युनिटीजच येत नाही आहेत, तर मग अशा टायमाला त्यांनी काय केलं पाहिजे? लाईफमध्ये काही अपॉर्च्युनिटीज येत नाही आहेत तर असं नसतं. अपॉर्च्युनिटीज येत असतात, पण त्या बिलीफ किंवा त्या माइंडसेटमध्ये ते एवढे अडकलेले असतात की ज्या अपॉर्च्युनिटीज येतात त्या पण त्यांना दिसत नाहीत किंवा ते इग्नोर करतात. आता इथं मी माझ्या एका क्लायंटचं एक्झाम्पल देते की ती हाऊसवाईफ होती आणि जेव्हा तिने माझा मनी क्लास जॉईन केलेला तेव्हा ती म्हटली की मी कुठून अट्रॅक्ट करू पैसे, मला हेच कळत नाही. मी तिला म्हटलं ते सोडून दे तू, म्हणजे ते एक जो क्वेश्चन आहे डोक्यात जो सारखा सारखा येतो तू सरेंडर कर, ते विसरून जा. पैसे कुठून पण येतील, ते डिस्काउंट मिळेल किंवा तुझा रिलेटिव्ह तुला आणून देईल किंवा कुठून पण एखादी अपॉर्च्युनिटी आहे. तिने सोडून दिलं, तिने फॉलो केलं जे मी तिला सांगितलं करायला. आणि एक दिवस तिला एका रिलेटिव्हचा कॉल आला आणि त्या रिलेटिव्हनी तिला म्हटली की तिचं पेंटिंग चांगलं होतं की माझी एक साडी आहे तर ती तू मला पेंट करून देशील का. ती हो म्हटली. आता बघा, इथं तिने ती अपॉर्च्युनिटी घेतली नसती तर तिला पैसा आला असता का? नाही. तिने डायरेक्ट नो म्हटलं असतं युनिव्हर्सला, पण तिने ती अपॉर्च्युनिटी घेतली आणि आता घरातूनच तिचा तो स्मॉल स्केल बिझनेस खूप छान चालू आहे. तर असं म्हणजे अपॉर्च्युनिटी तुम्ही घेणं पण महत्त्वाचं आहे. आता एक जण होता, त्याला जेव्हा हे मनी मॅनिफेस्टेशन क्लास चालू होता तेव्हा त्याच्या एका रिलेटिव्हनी त्याला पैसे ट्रान्सफर केले जस्ट ॲज अ गिफ्ट. तसं अननोईंगली तुम्ही गिफ्ट्स अट्रॅक्ट करा. पण जर तुम्ही सारखं लॅकमध्ये असाल, नाही आहे, खूप लोकांची सवय असते, नाही आहे असं दिवसभर म्हणत राहतात, तर विचार करा हा किती मोठा ब्लॉक आहे तुमच्या एनर्जी लेवलमध्ये पण, जिथं पैसा हा एनर्जी आहे. आता तुम्ही विचार करा की आता 2000ची नोट बंद झालेली आहे. तुम्ही रस्त्यावर जरी ती पाहिली तर तुम्ही नाही उचलणार, पण 500 रुपयाची नोट चालू आहे. तर एनर्जी लेवलला तुम्ही तर 2000च्या नोट घेणार नाही कारण ती एनर्जी आहे, तर तुम्ही ती उचलणार नाही. पण 500ची नोट ही एनर्जी लेवलला तुमच्या कनेक्टेड आहे तर तुम्ही ती उचलणार. तर ह्याच्यावरूनच कळतं की मनी ही एनर्जी आहे. आपण त्याला डिफरंट फॉर्म्स दिलेत, जिथं लहानपणापासून आपण बघतोय की पूर्वी बार्टर सिस्टीम, एक्सचेंज होता आणि आपण एखादा नंबर बघितला, अरे 1 करोड हा मोठा किंवा 500 हे कमी, हे आपण डोक्यात असं आपण त्या नंबरला मोठं केलंय. ॲक्च्युअल ती एनर्जी आहे एवढीशी, कळालं. तर हे आपण समवेअर आपल्या डोक्यात हा माइंडसेट बसलाय, हा काढणं महत्त्वाचं आहे. आपण रक्कमला खूप मोठं करतो आपल्या डोक्यात, पण एनर्जी लेवलला ते फक्त एक डॉट आहे. तर हे समजणं आणि हे रोजच्या प्रॅक्टिसमधून करणं महत्त्वाचं आहे. आणि अजून एक मी सांगेन म्हणजे रात्री झोपताना पण ॲटलिस्ट 1 तास तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून तुम्हाला जे हवं आहे आयुष्यात, ह्याचं आपण कसं लहानपणी निबंध लिहायचो की स्क्रिप्टिंग, तसं तुम्ही तुमच्या आवाजात तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही तुमच्या आवाजात एकतर आधी पुस्तकात लिहा जे तुम्हाला हवं आहे, त्याच्यानंतर ते रेकॉर्ड करा आणि ते तुमच्या मोबाईलवर ऐकत झोपा. ह्याच्याने काय होईल, सबकॉन्शियस माइंड तुमचं ऐकत राहील आणि आपोआप तुमच्या अपॉर्च्युनिटीज मॅनिफेस्ट होत राहतील. तर असंही तुम्ही करू शकता, जिथं रात्री झोपताना तुम्ही तुमचं स्क्रिप्टिंगचं जे ऑडिओ फाईल आहे ते लावून रिपीट मोडवर तुम्ही ऐकत झोपू शकता. सुरुवातीला मे बी त्रास होईल झोपायला, पण एकदा सवय लागली की तुम्ही म्हणजे तुम्हाला सवय लागेल लिटरली, किंवा तुम्ही मनी अफर्मेशन पण ऐकत झोपू शकता. तर हे केल्याने काय होतं की तुम्ही काही वेगळा विचार नाही करत. नाही तर काय होतं, अरे आज दिवसभरात मी काहीच नाही केलं, अरे मी आज तिकडं हे केलं, अरे, किंवा आपण स्वतःच्या बेसिकली चुका काढत राहतो जिथं आपण ॲप्रिशिएट नाही करत. आता अजून एक सोपं एक रिच्युअल सांगेल, मॅजिक रॉकचं. हे बेसिकली ग्रॅटिट्यूड म्हणजे मॅजिक एक बुक आहे, जसं सिक्रेट बुक आहे रॉन्डा बर्नची, तशीच ही मॅजिक आहे, जिथं 28 दिवस तुम्ही कशाला
कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायची आहे, त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. मग त्याच्यात एक वेगवेगळ्या व्हेरियंट रिलेटेड टू हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, सगळ्या बाबतीत रोज छान टास्क दिलेले आहेत. आणि लिटरली हे जर तुम्ही 30 दिवसाचं फॉलो केलं ना, तर तुम्हाला एक एनर्जेटिक शिफ्ट तुमच्या आयुष्यात दिसेल. तर त्याच्यातलाच एक एक्सरसाइज म्हणजे मॅजिक रॉक आहे, जो मी आणि माझी मुलगी रोज करतो. तर एखादा रॉक जो असा स्मूथ आहे, बेसिकली माझा व्हाईट रॉक आहे, तर तो काय करतो आम्ही हातात घेतो रात्री झोपताना, आणि दिवसभरात झालेली एखादी गोष्ट किंवा जास्त गोष्टी असतील, मे बी 4-5 गोष्टी असतील, तर त्याचा विचार करतो, थँक्यू युनिवर्स म्हणतो, थँक्यू रॉकला म्हणतो, आणि तो रॉक बेडच्या साईडला ठेवून आम्ही झोपून जातो. तर ह्याच्याने काय होतं की मला खूप हॅपी वाटतं, छान वाटतं की पूर्ण दिवसात मी हे अचीव्ह केलेलं आहे, आणि एक चांगली भावना घेऊन आपण झोपतो. नाहीतर काय होतं, आपण एक तर मोबाईल स्क्रोल करत करत झोपतो, नाहीतर आपण काहीतरी नेगेटिव्ह थॉट घेऊन झोपतो. तर ह्या 2 वेळा जर आपण अलाइन केला तर आरामात तुमची मनी फ्रिक्वेन्सी अलाइन होईल. ओके. आता बऱ्याच गोष्टी तुम्ही एकदम छान पद्धतीने समजून सांगितल्यात. पण नंतरही एक शेवटचा क्वेश्चन मला विचारायचा आहे की आता 2025 संपणार आहे आणि 2026 येणार आहे. तर 2026 हे वर्ष आपल्या ऑडियन्ससाठी सगळ्यात बेस्ट वर्ष ठरलं पाहिजे पैशांच्या बाबतीत. तर अशी कुठली ॲडवाईस तुम्ही द्याल सगळ्या ऑडियन्ससाठी, किंवा अशी एखादी टेक्निक असेल किंवा काहीतरी सांगायचं असेल? बरोबर. आता 2026 येत आहे, तर विजन बोर्ड ही सगळ्यात पॉप्युलर टेक्निक जी नवीन वर्ष लोक करतात. जर्नलिंग पण करतात, जिथं लोक नवीन जर्नल्स विकत घेतात, विजन बोर्ड करतात. तर आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागा. जानेवारीची वाट नका बघू, आत्तापासूनच तुमचा विजन बोर्ड सुरू करा, ज्याच्याने काय होईल की तुम्ही 2026ची वाट नाही बघणार, पण आत्तापासूनच तुम्ही अलाइन व्हाल त्या फ्रिक्वेन्सीला, आणि तुम्ही लवकर गोष्टी मॅनिफेस्ट कराल. जिथं तुमची कार असेल ती विजन बोर्डवर लावा. मे बी बऱ्याच लोक काय होतं, विजन बोर्डला कम्फर्टेबल नसतात, की त्यांना घरी काही डिस्प्ले नसतं करायचं त्यांचे ड्रीम्स. तर इझिली तुम्ही तुमची बुक, विजन बुक म्हणून तयार करू शकता, ज्याच्यात तुम्ही छान तुमचे जे पिक्चर्स आहेत ते लावा. बरेच लोक ट्रॅव्हल पण करत असतात, त्याच्यामुळे विजन बोर्ड हे हँडी नाही ठेवू शकत. तर तुम्ही मे बी डिजिटल विजन बोर्ड किंवा तुम्ही हँडी एक बुक ठेवू शकता, ज्याच्याने काय होईल, तुम्ही लवकरात लवकर गोष्टी मॅनिफेस्ट कराल. बरेच लोक आजकाल विजन वॉलपेपर पण ठेवतात. मी एकेकाळी माझा फोन मॅनिफेस्ट केलेला विजन वॉलपेपर ठेवून. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. तिथं खाली पण ॲफर्मेशन लिहू शकता तुम्ही विजन बोर्डवर, आणि ते नक्की अट्रॅक्ट होईल. हे काही झिबू सिम्बल्स आहेत, ते पण ड्रॉ करू शकता विजन बोर्डवर, ज्याच्याने ती फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफाय होईल. स्विचवर्ड्स लिहू शकता. आता स्विचवर्ड्सचं सांगायचं म्हणजे असे काही वर्ड्स असतात ज्याच्याने ती फ्रिक्वेन्सी चेंज होते. आता सपोज आपण नेगेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये असतो किंवा नेगेटिव्ह थॉट येतो आपल्या आयुष्यात, तर एक सोपा स्विचवर्ड आहे, म्हणजे कट 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 किंवा कट क्लिअर डिलीट असं तुम्ही म्हणू शकता, किंवा कॅन्सल कॅन्सल, ज्याच्याने तो थॉट तिथं ब्रेक होतो आणि एखादा पॉझिटिव्ह थॉट येतो. तसंच पैशाचा एक पॉप्युलर स्विचवर्ड आहे डिवाइन काउंट नाव. हा तुम्ही म्हटला तर नक्की तुम्ही पैसा त्या दिवशी अट्रॅक्ट कराल, ह्याची गॅरंटी आहे. पण कुठली गोष्ट करायची तर थोडा तरी विश्वास ठेवून केली पाहिजे असं मला वाटतं. तर हा स्विचवर्ड तुम्ही चॅन्ट करा, मे बी 45 टाइम्स, 108 टाइम्स, जिथं तुम्ही कनेक्टेड, तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कनेक्टेड आहात. आता बरेच लोक बरेच टेक्निक सांगतात, जसं आज आपण बऱ्याच टेक्निक बाबतीत पण बोललेलो आहात. पण काही लोकांना व्हिज्युअलायझेशन करून रिझल्ट मिळतो, काही लोकांना ऐकून रिझल्ट मिळतो, काही लोकांना फील करून रिझल्ट मिळतो. तर तुम्हाला एक्झॅक्टली कशाने रिझल्ट मिळतोय हे तुम्हाला तुमचं ॲनालाइज करायचं आहे, की ज्याच्याने तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला अलाइन व्हाल आणि भरपूर गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट कराल आणि लोक श्रीमंत. तर थँक्यू सो मच सेजलजी, की तुम्ही इतक्या लांबून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढा वंडरफुल एपिसोड सांगितला. कारण कसं आहे ना, की मेन पैसाच आहे सध्याच्या कंडिशनला तरी, की पैशाचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला तर बाकीचे प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतात. आणि त्यासाठी तुम्ही एवढं छान इन्फॉर्मेशन सांगितली, वेगवेगळ्या टेक्निक्स सांगितल्या, आणि आय होप सो की आपली जी ऑडियन्स आहे ती या सगळ्या टेक्निक्स नक्कीच
अप्लाय करेल आणि श्रीमंत होईल. बरोबर. एक लास्ट मी एक ॲफर्मेशन देते सगळ्यांना की आता सपोज एखादी अमाऊंट तुम्हाला मॅनिफेस्ट करायची आहे, तर बेसिकली रिपिटेशननी काय होतं की आपण कम्फर्टेबल होतो एखाद्या अमाऊंटला. आता एखादी अमाऊंट जर तुमच्या डोक्यात असेल तर ते ॲफर्मेशन तुम्ही म्हटलं तर तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं का तुम्हाला? ते डिपेंड करतं. म्हणजे अमाऊंट मोठी असेल तर लगेच काही वाटतं. हां, तर ते रिपीट करून तुम्ही नॉर्मलाइज होऊ शकता. म्हणजे आता सपोज 1 कोटी मला हवेत, तर थँक्यू युनिवर्स, आय हॅव 1 crore रुपीज इन माय अकाउंट नाव, असं मी म्हटलं. आणि असं मी म्हटलं की हे पैसे मागच्या महिन्यात पण आलेले, ह्याच्या मागच्या महिन्यात पण आलेले आणि पुढच्या महिन्यात पण येणार आहेत, असं जर म्हटलं तर जो गॅप आहे म्हणजे विश्वास बसायला लागतो. तर हे ॲफर्मेशन तुम्ही ट्राय करू शकता, ह्याच्याने खूप छान रिझल्ट्स येतात. थँक्यू सो मच. इथं श्रीमंत स्टुडिओमध्ये मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि एक खूप छान पॉझिटिव्ह ऑरा आहे स्टुडिओचा आणि नक्कीच तुम्ही लाईफमध्ये खूप छान अपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच एव्हरीवन. माय प्लेजर. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा एपिसोड बघत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील की तुम्हाला असं वाटत असेल की त्यांच्याही आयुष्यात बदलाव व्हावा, त्यांनी पैसे अट्रॅक्ट करावे, मॅनिफेस्ट करावे, तर त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की आजचा पॉडकास्ट पुरेसा नाही आहे, मला थोडंसं आणखी टेक्निक शिकायचे आहे आणि त्यासाठी सेजलजींची हेल्प हवी आहे, तर त्यांच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या आपण कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये पिन करून देऊ, म्हणजे तुम्ही डायरेक्टली सेजलजींसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही आपले जर जुने व्ह्यूवर असाल, तुम्हाला आपण जे काही पॉडकास्ट रिलीज करत असतो ते पॉडकास्ट जर आवडत असतील तर कमेंट्समध्ये श्रीमंत परिवार लिहायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून हा पॉडकास्ट पाहत आहात हे सुद्धा लिहायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.